रामकृष्ण हरी माऊली मंडळी, आषाढी एकादशीची सांगता झालेली आहे आणि आज सगळ्या ज्या दिंडी आहेत, ज्या पालखी आहेत, त्या परत वारीला निघालेल्या आहेत. आता ही जी परत वारी जी असते ना, ती नेमकी काय असते आणि त्याबद्दलचं कुतूहल सगळ्यांमध्ये असतं. तर आज आपल्यासोबत दोन्ही दादा आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही परत वारी नेमकी काय असते. दादा, रामकृष्ण हरी. दादा, सबंध संतांच्या वाऱ्या भगवंताच्या भेटीला येतात, परमेश्वराची भेट घेतात आणि चाललेली ती धावपळ भगवंताच्या दर्शनाने पूर्ण होते, परमेश्वराचं मिलन होतं आणि त्यानंतर परमेश्वराच्याकडे आलेल्या प्रत्येक संतांच्या ज्या दिंड्या आहेत त्यातील प्रत्येक विनेकरी हा परतीच्या वारीला असतो. असे विनेकऱ्यांची आणि सोबतीला काही मानकऱ्यांची मिळून ही परतीची वारी परंपरा आपल्या वारकरी संप्रदायात आहे. भगवान परमात्म्याच्या मिलनानंतर परमेश्वराच्या विरहाचं गान म्हणजे परतवारी आहे. परमेश्वराचा जो विरह आहे तो असह्य विरह परमेश्वराच्या अनेक अभंगांना गात गात आपल्या प्रपंचाला धन्यता देणे आणि आहे त्या सुखदुःखाला स्वीकार करण्याची एक महाराष्ट्राची उत्कृष्ट लोकपरंपरा आहे. माणसाच्या सुखदुःखांना इतक्या सहजपणे स्वीकारण्याची इतकी सुलभ पद्धती फक्त महाराष्ट्रातल्या वारी या परंपरेनेच दिलेली आहे. ती परतवारी परंपरा वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. रामकृष्ण हरी. वा दादा, खूप चांगलं बोला. आणि परतवारीबद्दलच्या ज्या एक कुतूहल होतं प्रत्येकाच्या मनामध्ये, तर ते तुम्ही छान त्यागी दूर केलेलं आहे आणि खूप छान वाटलं. गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली मंडळी, या वारीमध्ये पनवेलवरनं ह्या सगळ्या सख्यांचा हा ग्रुप इथे आलेला आहे. एक वाक्य मी तुम्हाला देणार आहे. ते वाक्य जर व्यवस्थित बोललात की तुम्हाला लगेच सर मराठीकडून एक भेटवस्तू आहे. ओके, ते वाक्य असं आहे: चिवट मटकी चिकट चिक्की. हे वाक्य सलग 6 वेळा बोलून दाखवायचंय. चिवट मटकी चिकट चिटकी. 6 वेळा. चिवट मटकी चिकट चिटकी. चिवट मटकी चिकट चिटकी. चिवट मटकी चिकट चिटकी. चिवट मटकी चिकट चिटकी. चिटक चिक्की आलं. चिटक चिक्की. चिकटपट्टी चिकट चिकट. चिकटपट्टी चिकट. चिकटपट्टी नाही, चिकटपट्टी नाही. हा, काही लवकर होऊन जाऊ दे. चिवट मट्टी चिकटपट्टी. चिवट मट्टी चिकटपट्टी. चिवट मट्टी चिकटपट्टी. चिवट मट्टी चिकटपट्टी. नाही ग. चिवटपट्टी चिवट चट्टी. चिवटपट्टी चिकट चट्टी. चिवटपट्टी चिकट चिकटी. चिवटपट्टी चिवट चिकटी. चिवटपट्टी पट्टी कोण आणली? मटकी मटकी. हा हा, चिवट मटकी चिकट चिवटपट्टी चिवट चक्की. चिवटपट्टी चिवट चक्की. चिवटपट्टी. क्या बात आहे. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण कोणीही बरोबर म्हटलेलं नाहीये. कसं आहे, तुम्ही इथे पंढरपूरमध्ये आलेला आहात म्हणजे तुम्ही या खेळामध्ये जरी चुकला असलात, म्हणजे वाक्य चुकीचं बोलला असलात, तरी पण तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये चुकलेले नाही आहात. म्हणून सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येते, त्याचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करायचंय. बोला पंढरीनाथ महाराज की. रामकृष्ण हरी माऊली मंडळी, आषाढी एकादशी झालेली आहे, परतवारी सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज चोरगे. ऐकूया त्यांच्याकडून एक सुंदरसा अभंग. रामकृष्ण हरी. हिच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकू देईन हरी. संता संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागेत हे स्नान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान. म्हणून तर हा पंढरीच्या वारीचा पर्वकाळ म्हणजे एक व्रत आहे. म्हणून तर ह्या व्रताचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि हे व्रत किती दिवसाचं आहे म्हणून तर ज्ञानेश्वरीला अध्याय 18, ज्याच्यावरून ज्ञानेश्वरी लिहिली त्या भगवद्गीतेला अध्याय 18, ही सगळी पुराणं, 18 ही पुराणे हरीसी गाती. आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची कुलस्वामिनी नाशिकची सप्तशृंगी देवी, ह्या देवीला हात 18 आणि पंढरीच्या वारीला दिवस 18. म्हणून तर हे 18 दिवसाचं व्रत आहे आणि ते व्रत आपण पूर्ण केलं आहे. म्हणून तर आता हा परतीचा प्रवास चालू झाला आहे. अंधार झाला की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, आणि ज्यांनी मृत्यूलाही दिली मात त्यांना तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तर तुकोबराय सांगतात, हे व्रत आपण केलं पाहिजे. आणि हे व्रत करण्यासाठी 18 दिवसाचा पर्वकाळ आपण काढलेला आहे. आणि हा कोणाबरोबर काढला तर हा संतांबरोबर काढला. म्हणून तर संत कुणाला म्हणायचं? जे बुद्धीमध्ये रमतात
त्यांना म्हणतात पंत. जे विषयामध्ये रमतात त्यांना म्हणतात जंत. आणि जे स्वतःला शांत करतात त्यांना म्हणतात संत. त्यांना म्हणतात संत. आणि शेवटी आपण जिथं गेलो ते हे सगळ्यांचं माहेर म्हणजे पंढरी आहे. म्हणून तर हीच भीमा नदी त्यांनी चंद्राचा आकार धारण केला म्हणून तर या नदीलाच चंद्रभागा म्हणतात. म्हणून तर शेवटी तुकोबराय हेच दान मागतात की चंद्रभागेत हे स्नान, तुका मागे हेची दाणं, तुका मागे हेची दाणं. म्हणून तर आता नाही संसाराचा भास, आता व्हायचंय पंढरीचा दास. आणि शेवटी मनामध्ये हीच आस. कोणती आस? तर ही या पंढरीची आस. म्हणून तर हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकू देईना हरी, वारी चुकू देईना हरी. म्हणून तर जी कार्तिक महिन्यात येते तिला कार्तिकी म्हणतात आणि जी आषाढ महिन्यात येते तिला आषाढी म्हणतात. म्हणून तर या एकादशी या दिवशीच आपण त्या पंढरपूरला पोचलेलो आहे. म्हणून तर कोण आहे ही एकादशी? सगळ्या देवांवरती एकदा अक्रूरासुराने आक्रमण केलं आणि सगळ्या देवांना हिमालयातल्या एका गुहेत बंदिस्त केलं. तेव्हा भगवान विष्णूंच्या उजव्या नागपुडीमधून एक कन्या प्रगट झाली. तेव्हा त्या कन्येने भगवान विष्णूंना विचारलं, तू कोण आहे? तेव्हा त्या कन्येने सांगितलं, मी तुमच्या उजव्या नागपुडीतून प्रगट झाली. मी तुमची एक दासी आहे आणि तीच एक दासी म्हणजे ही एकादशी आहे. म्हणून तर एकादशी म्हणजे 11चा आकडा नाही. एकादशी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन देवाकडं वळवायचं आहे. म्हणून ज्या दिवशी पुत्र झाला त्या एकादशीला म्हणतात पुत्रदा एकादशी. ज्या दिवशी हे लुगडं नेसलं आणि भगवान विष्णूंनी अमृताचं वाटप केलं त्या एकादशीला म्हणतात मोहिनी एकादशी. आणि ज्या दिवशी आपल्या सर्वांना निर्जल व्रत धारण करून 12 एकादशींचा उपवास एकादशीच्या दिवशी केला त्याला म्हणतात निर्जला एकादशी. आणि जी कार्तिक महिन्यात येते तिला म्हणतात कार्तिकी एकादशी. आणि जी आषाढ महिन्यात येते त्या एकादशीला म्हणतात आषाढी एकादशी. म्हणून तर हीच देवशयनी आषाढी एकादशी आहे. या दिवसापासून भगवान विष्णू आणि माझा पांडुरंग हा निद्रास्त होतो. म्हणून तर तिला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. म्हणून तर या 18 दिवसाचं व्रत आता पूर्ण केलेलं आहे आणि हा परतीचा प्रवास आता पूर्ण झालेला आहे. आणि हा परतीचा प्रवास करतानाच या संतांच्या संगच त्या नामाचा गजर करायचा आहे आणि या नामामध्ये पुन्हा त्या आईला घेऊन तिच्या गावाला जायचं आहे. आणि ते गाव आहे ते म्हणजे आळंदी. म्हणून तर माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाजळली, करुणेच्या काठावरी ज्ञानेश्वरी साकारली. एका एका पानावरी सही ईश्वरानं केली, ज्ञानेशाच्या निर्मितीला विधात्यानं दाद दिली, विधात्यानं दाद दिली. म्हणून तर सोन्याची समयी तू पानं पाजळली, माझ्या ज्ञानोबा माऊलीची पालखी निघाली. सोन्याची समयी तिला रेशमाची वात, माझ्या ज्ञानोबा माऊलीचा पहिला मुक्काम आजोळात. आळंदीपासून पुण्याच्या मुक्कामाला मोठ्या मोठ्या मेजबानी ज्ञानेश्वर महाराजाला, ज्ञानेश्वर महाराजाला. म्हणून तर वैष्णवांच्या स्वागतासही नटला असा घाट आणि वैष्णवांचा पंथ चाले दिव्याचा हा घाट, दिव्याचा हा घाट. असा हा 18 दिवसाचा प्रवास आणि असा हे 18 मुक्काम आहे. म्हणून तर 20वा घेत घेत पालखी आज या पंढरीमध्ये आलेली आहे. म्हणून तर शेवटी काय लागला? म्हणून तर माऊलीचा घोडा घाली पालखीला वेढा. आणि शेवटी काय आहे तर हा वाखरीचा ओढा आहे. आणि या वाखरीच्या ओढ्यावरतूनच आज पंढरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पंढरीमध्ये प्रवेश केल्यावर जी विटेवरती उभी आहे तीच आई आज कळसावरती गेलेली आहे. आणि आज दर्शन हे कळसामधून आहे. म्हणून तर हा पंढरीच्या वारीचा पर्वकाळ आणि असणारी ही आस ती आज तुकोबरायांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून तर प्रत्येक वारकऱ्याचं हे कर्तव्य आहे की ही वारी केली पाहिजे. आणि ही वारी साधी नाही. वारी म्हणजे हे व्रत आहे, वारी म्हणजे पारायण आहे, वारी म्हणजे पूजा आहे, वारी म्हणजे श्रद्धा आहे आणि वारी म्हणजेच अनुभव आहे. आणि जिथं अनुभव आहे तिथंच प्रचिती आहे आणि जिथं प्रचिती आहे तिथंच वारी आहे, तिथंच वारी आहे. म्हणून तर आज हा वारीचा पर्वकाळ परतीचा प्रवास करतोय
आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्ञानोबा तुकोबांबरोबर ही परतीची वारी आपल्याला करायची आहे. रामकृष्ण हरी. मंडळी, काल विठू माऊलीचं दर्शन झाल्यानंतर आता परत वारीचा सोहळा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि आज आपल्यासोबत आहेत विश्वनाथ भोगन दादा. आज त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. आम्हाला विरह होतो. म्हणजे जसं माहेर सासूरवासीने माहेराला आल्यानंतर किती आनंद होता तसा आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय. आनंद होतो. वा. तुम्ही मगाशी बोलून गेला की परत वारी हा शब्द, परत वारी हा शब्द न मानता त्याच्या सगळ्या त्याच्यावरचं असलेलं प्रेम आम्ही हृदयात त्याला साठवून तो विरह सहन करून आम्ही परतीचा प्रवास करत असतो. संत सांगतात की जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आहे आपल्या. हे आमच्या सर्व वारकऱ्यांचं हे माहेरघर आहे आणि माहेरघराहून जात असताना जशी आत्मीयता आपण उरात बाळगतो ना, तशी आत्मीयता जशी ती एखादी स्त्री बाळगते तशी ती आत्मीयता, तो भाव, तो विरह प्रकट करून आम्ही आमच्याकडे जातो. जात असताना पांडुरंगाचं स्मरण सतत होत असतं. तो विरह सोन होत नाही आणि वर्षभर त्या विरहातनं बाहेर पडून आणि कधी एखादी वारी येईल आणि कधी एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊ ही मनीची आशा बळगून त्याच्यावर सर्वस्व अर्पण करून आम्ही ह्या इकडे पंढरपूरला येतो आणि तो आमचं सगळं व्यवस्थित चालवतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया हागात निवाऱ्या. कुठलं एखादं संकट आलं तरी तोच बाहेर काढतो. चांगलं असलं त्याचं सर्वस्व म्हणजे तोच आहे आमचा. वा वा वा, खूप छान वाटलं काका. आणि तुम्ही इतक्या छान सुंदर पद्धतीने आणि सुंदर भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असं इतकं तुम्ही ज्या परतवारीचं जे वर्णन केलेलं आहे. आणि खरंच सांगतो, आज बोलताना सगळ्यांचेच डोळे इथे पाणावलेले आहेत. माझे सुद्धा डोळे पाणावले आहेत, कारण ज्या पद्धतीने काका म्हणाले. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. पंढरनाथ भगवान महाराज करकटावारी तुळशीची माळ, ऐसे रूप दावे हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी. म्हणजे कालच विठू माऊलीचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा सगळ्या ज्या वारी आहेत, जी दिंडी आहेत, ती परत वारीला निघालेली आहे. पण ती निघत असताना इथे जे स्वच्छतेचं काम ज्या सगळ्या ताई करत असतात त्या ताईंशी आता आपण गप्पा मारणार आहोत. सगळे वारकरी येत असतात, सगळी आपली जी पालखी येत असते, इतके लाखोच्या संख्येने सगळे वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते परत वारीला जात असतात तेव्हा काय मनामध्ये असतं तुझ्या? वारकरी परत गेल्यानंतर उदास मारतं, एकदम उदास वाटतं. उदास काय बाबा, काय भावना असतात पण त्याच्या? अजिबात करमत नाही काही तर. अजिबात करमत नाही. वारकरी असल्यानं चांगलं वाटतं, चांगलं एकदम वाटतं. वाटतं. बरं, तू आता इतकी 17-18 वर्ष तू सेवा करतो, काय असतं तुला या 17 वर्षामध्ये असा एकदा विठू माऊलीचे किंवा अशी काही प्रचिती आली असं? त्याची कृपा आहे म्हणतो आम्ही जगतोय की, त्याचीच कृपा आहे. त्याची कृपा आहे. एवढे स्वच्छ करतो, घाण काढतो, पण काही आमच्या जीवाला येत नाही, दुखणं येत नाही, काही येत नाही. त्याचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही जगतो. ध्यास पंढरीचा डोळा काळ जात. पण या स्वच्छतेच्या बाबतीत तुला काय लोकांना काय सांगावं असं वाटतंय? स्वच्छता म्हणजे का नाही, हे जे घाण टाकतात ना ती टाकू नये. एका पिशवीमध्ये कॅरीबॅग मध्ये घालून टाकावं. खूप घाण असते वारीमध्ये, आम्हाला लय त्रास होतो घाणीचा. पण तरी सुद्धा न रागवता किंवा न चिडता तुम्ही हे सगळं स्वच्छतेचं काम करत रागवायचं नाही. वारकरी असतात त्यांना कसं रागवायचं, नाही रागवायचं. त्यांची सेवा करण्यासाठी तर आहे आम्ही. त्या सगळ्या ताई आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठलीच भावना नाही. फक्त वारकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि विठू माऊलीचा फक्त आशीर्वाद फक्त आपल्या भोवती असू दे, ह्याच भावना या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात आणि ती सगळ्या आपल्या वारकऱ्यांची, सगळ्या लोकांची सेवा करत असतात. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. देवरी सावली कुणाची, म्हणे तुका नामाज नाही, म्हणे तुका नामाज नाही. जनाई ठाई ठाई
विठाई रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, इथे आपण बघतोय की आज हे काका हे नंदी मरगाल त्याच्यावरनं ते या दिंडीमध्ये पंढरपूर पर्यंत येत असतात. रामकृष्ण हरी. हा. आम्ही डोनवाड कर्नाटकचे डोनवाड ग्राम है हाँ. वो चिकोडी तालुका बेळगाव जिला में है. हमें शिव भक्त है. वो ईश्वर मंदिर से श्रीशैल पर्यंत ये पाचगो चलते चालत चलते. हा. वो आम्ही पांडुरंगाची दिंडीसाठी इथं पादयात्रा करते ना, त्यावेळी आम्ही हे शिव है ना, ये पांडुरंगचा परम भक्त है. राम मंत्र जप करते. ये नंदीवर बसून अच्छा. शिव अच्छा. माऊली का दर्शन करायला आम्ही दिंडीसाठी पाय चालत चालत येतात आहेत. अच्छा, म्हणजे हे नंदीचं स्वरूप आहे. नंदी का स्वरूप आहे. अच्छा. असे वर बसून शिव आहे. अच्छा. और शिव स्वरूप रामकृष्ण म्हणून रामकृष्ण हरी म्हणून हा. इथं दर्शन करायला विठोबा भेट करायला इथं आला आहे. अच्छा. आणि- अच्छा, म्हणजे पण किती दिवस प्रवास होतो हा? तर आम्हाला 9 दिवस प्रवास होतो. 9 दिवस प्रवास दिवस होतो. प्रवास. आणि 9 दिवस ते ह्या नंदी मरगलवरनं चालत 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 चालतात. मंडळी, बघितलं ना की पांडुरंगाच्या प्रती असलेली प्रत्येकाच्या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. आज इतके 9 दिवस या मरगलवरनं चालत चालत पंढरपूरपर्यंत तुम्ही येतात. त्यासाठी सन मराठीकडून काका तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दली गवर्धरी विठ्ठल हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. दादा, नाव सांगा तुमचं. माझं नाव भगवान फकीरा पाटील. आणि राहणार पिंपरखेड, तालुका वडगाव, जिल्हा जळगाव, खानदेश. खानदेश. माझ्या पिंपरखेड गावामध्ये श्री क्षेत्र पारेश्वर मंदिर आहे. भोलेबाबांचं एक जुना पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तलाव आहे बाजूला. त्या तलावामध्ये आजही बेलाचं पान डुबतं माऊली. बेलाचं पान कुठं दुबटणे. आम्ही पार रामेश्वरपर्यंत गेलो. त्या पारेश्वर भगवंताची कृपा आणि पांडुरंगाची कृपा, एकही वर्षी वारी खंडित होत नाही. किती वर्ष तुम्ही वारी करता? जवळजवळ मला 30-35 वर्षापासून चालू आहे वारी आमची. तर ज्या वेळेस मी निघालो, माझ्या घरामध्ये वातावरण असं होतं, घरामध्ये एकही माळकरी नव्हता. अच्छा. पण मला लहानपणापासून भजनाचा छंद असल्यामुळे जेव्हा मी वारीला आलो तेव्हा घरून घरच्यांना न सांगता पडून आलो. घरच्यांना न सांगता, कारण की त्यावेळी काय वय होतं तुमचं? त्यावेळी माझं वय जवळजवळ 25 वर्ष असेल. अच्छा. हा. पण असं कधी झालंय की बाबा वारी अशी खंड पडतोय? झालंय? गेल्या वर्षीच काय झालं माऊली, मला आहे ना मुळव्याचा त्रास झाला, बगेंदर म्हणून. तर त्यावेळेस मी जेव्हा वारीमध्ये यायचं होतं पायी, पण वारीमध्ये यायचं होतं, ऑपरेशन वगैरे झालं, म्हटलं आता काय करावं. परंतु पांडुरंगाने, पारेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आम्ही पारेश्वर तर हरेश्वर पिंपळगाव, हरेश्वर पिंपळगाव आमच्या पारेश्वर तालुक्यामध्ये पती पंढरपूर आहे. त्या ठिकाणी 29 वर्षापासून आमची वारी चालू आहे अखंड. जवळजवळ 700 वारकरी राहतात. अच्छा. माझ्या पारेश्वर भजनी मंडळ जे आहे आमचं आलं, त्या भजनी मंडळाच्या माध्यमातून आणि आम्ही संपूर्ण जवळजवळ आम्ही 3-4 कीर्तनकार कुठल्या न सोचत जाणताना झालो. ती पारेश्वराची कृपा आहे आणि ते वारीची कृपा आहे. वा. न लगते सायास जावे वनांतरान सुखे येतो घरा नारायण. या पांडुरंगाची कृपा, आज सेवा भरपूर उत्तम प्रकारे चालू आहे. आणि असे इथं आल्यानंतर असं वाटत नाही घरी जावं. पण हे सगळं सांगताना दादा डोळे पाणवलेत तुमचे. हो हो, त्याचीच कृपा आहे माऊली. रामकृष्ण हरी. मंडळी, असं म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मंडळी, इतके दिवस पायी चालत हे सगळे वारकरी आज आपल्या पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि विठू माऊलीचं दर्शन घेऊन, केवळ फक्त कळसाचं दर्शन घेऊन सगळेजण इथे छान धन्य झालेले आहेत. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या भावना आहेत ना, हे जे प्रेम आहेत ना, हेच प्रेम, याच भावना माझ्यासुद्धा मनामध्ये आहेत. कळसाचं दर्शन घेताना काय मनामध्ये भावना होत्या तुझ्या? मी ते एक काय म्हणतोय, जगाचे कल्याण कर आणि जगाच्या पाठीशी, माझ्या पाठीशी नंतर उभा राहा. सगळ्या जगाचं बाळ गोपाळाचं तुझा शालवाचा पदूर घाल आणि मग माझ्या पाठीशी उभा राहा. मला काहीही करायला, तुझ्या पत्र भक्तीला यायला मला सामर्थ्य राहून दे, हे मी मागतो. बरं आजी, तू इतकं छान बोलतेस किंवा इतकं छान सांगतेस, तर मला सांग, असं तुला कधी वाटलं की पांडुरंग माझ्यासोबत आहे? कायमच सोबत माझ्या संग आहे. मी घाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर,
माझ्या ज्योतिबाला रविवारी प्रत्येक मी जातोय 40 वर्ष मी ज्योतिबाची माझ्या वारी करतोय वा वा. आणि मी काय येताना घेऊन आलेलो नाही जाताना घेऊन जाणार नाही. जगाचं कल्याण बाळ गोपाळात जवीन मला मान्यव जन्म दिलायस खरं जगाचं कल्याण कर आणि त्याच्या मागणं वा. माझं कर हेच मी मागतो. वा, खूप छान. म्हणजे काहीही कुठलीही मनामध्ये भावना नसताना, इच्छा नसताना, फक्त विठू माऊलीच्या ठाई असलेली ही भक्ती आणि हे प्रेम तुम्ही इथे बघताय. खरंच खूप छान वाटलं. इथे या सगळ्या सख्या इथे ह्यांनी आपल्या कळसाचं दर्शन घेतलेलं आहे. पण माझ्या काही सख्या आहेत ज्या माहेरच्या अंगणामध्ये तिथे थांबल्यात आणि माझी वाट पाहत आहेत. तर आता आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या अंगणामध्ये. कसं आहे? अरे बाबा, रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. अरे आजी बरं वाटलं, एकदम छान मस्त वाटलं. माझी आजीच असं वाटलं एकदम. चला तर मग बोला माझ्या बरोबर, विठ्ठल 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 विठ्ठल. मिटून हे डोळे दिसतो का तू रायांतरी अंतरी अंतरी. वारीच्या सोहळ्यानंतर आता आपण आलो आहोत माहेरच्या अंगणामध्ये. कारण इथे सगळ्या ताई इथे जमलेल्या आहेत. कारण त्या सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय आणि कधी एकदा खेळ सुरू करतोय असं झालेलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघा. पण हा खेळ सुरू करण्या अगोदर सन मराठीकडून तुम्हाला विठ्ठल रखुमाई आणि पादुका असलेली अशी एक भेटवस्तू छानशी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्या वस्तूचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. त्याबरोबर बाबा गरजे पंढरपूर पंढरपूर. आणि भेटवस्तू देऊन झालेली आहे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला. पण त्याआधी कसे आहेत सगळ्या, कसा चाललाय संसार? नाव सांग बरं. अश्विनी गणेश क्षीरसागर, अश्विनी ताई. माहेर कुठले? येळम, बीड तालुक्यात. अच्छा. आणि सासर? पुणे. सासर पुण्याची आहेस? बरं, ठीक आहे. पुण्यात कुठे पण? बावधन. इथलीच आहेस म्हणजे हो, बावधन? खुर्द बावधन. वा, बरं आहे. किती वर्ष झाले लग्नाला? 9 वर्ष झाले. 9 वर्ष झालेले आहेत. काय करतात भाऊजी? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तुमचं आहे ना लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. तेच सांगतो मी, अरेंज मॅरेज आहे. पण कसं कसं जमलं, म्हणजे कुठून आलं होतं स्थळ भाऊजींचं? यांच्या मामांनी जाणलेलं. ते आमचे म्हणजे नातेवाईकातनच आहे. हा. ओके ओके. कसं आहेत पण स्वभावाला? कसं खूप छान. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, आणि आता मग झिंगडा ना हुकमाची राणी होणार? हो. बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. चला ग बाई, हीच होणार आहे. आपण कशाला खेळायचं इथं? हा, ओके. होणार तू हुकमाची राणी? हो. अरे बापरे, हो. ओके, ठीक आहे. पटकन आपण खेळायला सुरुवात करूया. आणि या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. आधी हा खेळ सांगतो काय ते, की माझ्या हातामध्ये चेंडू असणार आहे. त्या चेंडूचा मी टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची आणि एक ऍक्शन असणार आहे. हा, ती ऍक्शन तुम्हाला करावी लागणार आहे. बरं, तुम्ही ती चुकीची ऍक्शन करायची नाही, चुकीची टाळी वाजवायची नाही किंवा उशिराही टाळी वाजवायची नाही. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही बाद. आता काय करायचंय की आता 9 जणी आहेत ना, तर पहिल्यांदा आपण 6 जणी खेळूया. जशी एक जण बाद होईल तशी एक दुसरी ताई आतमध्ये येईल. ओके. तर मी सगळ्यात आधी ज्या मागे 2 ताई उभ्या आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही जरा समोर जाऊन बसायचंय. या बरं. हां ताई, तू पण ये. बस 3 जणी बसा. जशी एक एक बाद होईल ना तसे तुम्ही एक एक इन व्हा. हां, आणि आता ती जी ऍक्शन आहे ती अशी आहे, टाळी वाजवायची आहे. टाळी वाजवण्याची एक ऍक्शन आहे ती अशी आहे, अशी टाळी वाजवायची. असं करायचंय. हा, कसं करायचंय? हा, कसं करायचंय? हा, लवकर लवकर. हा, दाखव. बापरे. हे हा ताई, कसं करायचंय? हे बघ, हे बघ, मी दाखवतो. हा 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 ताई, कसं करायचंय? हा हा ताई, कसं करायचंय? हा हा हा, लवकर. हा, हा, रेडी. कसं कसं कसं? हा हा, कसं करायचंय? आणि लवकर करून दाखवावं लागेल. हा हा हा, करेक्ट. ओके. पण टाळी वाजवायची आधी, आधी टाळी वाजवायची. ओके, कळलं तुम्हाला? जी ताई चुकीची टाळी वाजवेल आणि उशिरा टाळी वाजवेल ती ताई बाद. हा, ओके. अच्छा, 4 ताई बाद होणार, 5 ताई जाणार पुढच्या खेळाकडे. चेंडू कुठे? चेंडू कुठे म्हणजे येणार की? मी हात मारले की लगेच येणार. ए बा, चेंडू ये रे. ठीक आहे, आता कळले तुम्हाला खेळ? हा, ओके, रेडी. हा,
ताई बाद झालेली आहेस. ताई तुम्ही या पटकन. रेडी? या नेक्स्ट या नेक्स्ट. ओके रेडी? शाबाश, व्हेरी गुड. मोठ्याने शाबाश. हा हा एवढं थंड पाणी कशाला प्यायचं, थंडी वाजते तर. शाबाश, व्हेरी गुड. दोन्ही ताई बाद झालेले आहेत. द्या बरं. आणि पाची ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कारण या खेळातून 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ताई तुझं नाव सांग बरं. पल्लवी उमेश शेलार, पल्लवी ताई. माहेर कुठलं बावधन. आणि सासर? तिकला जांभळी आहे, खडकवासल्याच्या पुढे, पण राहतात बावधनमध्येच. अच्छा ओके बरं. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? फेब्रुवारीमध्ये 6 होईल. येईल त्या 2027च्या. अच्छा हा बरं. कसं काय झालं, भाऊजींचं स्थळ कसं आलं होतं? आलं नाही, लव्ह विथ अरेंज. लव्ह विथ अरेंज मॅरेज. ओके. कुठे भेटलात पहिल्यांदा, कुठे भेटलात? कुठे नाही, असं पाहिलं, जवळच राहतो आम्ही. जवळच राहता तुम्ही? हो. बरं, मग सगळ्यात आधी कोणाचं लक्ष होतं पहिल्यांदा? त्यांचं. त्यांचंच लक्ष होतं. मग त्यांनीच विचारलं भाऊजींनी? हो. डायरेक्ट लग्नाचं नव्हतं विचारलं. अच्छा, हा. फक्त तुम्हाला आवडतेस असं बोलले होते. मग तुझं उत्तर काय होतं? लगेच नव्हतं दिलं उत्तर. मग किती वर्षांनी दिलं? 2-3 महिन्यांनी. लगेच 2-1 महिन्यांनी दिलं. मस्त. काय पाहिलं भाऊजींमध्ये की तू लगेच 2 महिन्यात होकार खूप दिला? छान स्वभाव आहे त्यांचा, खूप छान. कसं काय 2 महिन्यात कळलं तुला स्वभाव? बघत होते ना आधीपासनं इथे. बघत होते ना आधीपासून. तेच आम्हाला हवंय ना. हरकत नाही. बरं, पण मग घरी सांगितलं कधी? हो, 7-8 वर्षांनंतर, सगळं कॉलेज वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर, म्हणजे 7-8 वर्ष. लग्नाची वेळ आल्यानंतर झालं. म्हणजे 7-8 वर्ष आधी तुम्ही एकमेकांबरोबर ओळखलं होतं, भेटत होतात आणि मग नंतर घरी सांगितलं. मग घरातून लगेच परमिशन मिळाली? हा, म्हणजे पप्पांना सांगितलं आधी मी, असा मुलगा आहे, पण ते पाहत होते म्हणजे, हा. आणि कळत होतं की निर्व्यसनी आहे, कुठल्या मुलांमध्ये नाहीये जास्त काही. त्यामुळे मग त्यांनी 4-5 दिवसात मला म्हटले हा ठीक आहे चालेल, बघू. बरं. आणि मग लग्न कर. ओके. लग्नाचा जेव्हा दिवस होता, हा. कन्यादान होत होतं, हो, कोण जास्त रडला, आई की बाबा? दोघे पण. काय वाटलं तो दोघांकडे बघू? वाईट वाटलेलं की आज यांना सोडून जायचे, ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं जपले. तो क्षणच खूप कठीण आहे एका मुलीसाठी. त्यांच्याकडं बघण्याची इच्छाच नव्हती. जेव्हा घरातनं निघाले तेव्हापासून ते रडत होते. आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, पण आपण त्या व्यक्तींशी कधी बोलत नाही. आज तुला आई किंवा बाबांना काय सांगावं असं वाटतं या माध्यमातून? मी माझ्या मम्मी पप्पांना एवढं सांगेल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला होकार दिला, आणि प्रत्येक गोष्टीत ते माझ्या भक्कम होते, कायम पाठीमागे होते. शिक्षण असू दे किंवा कुठे मला काय करायचं आहे, काय मी त्यांना सांगितलं तरी ते हो म्हणायचे, कारण त्यांनी माझ्यावर दाखवलेला एक विश्वास होता. आणि लग्नाचं पण त्यांनी मला होकार दिला. जे मला पाहिजे तसं त्यांनी लग्न करून दिलं. असं म्हटलं नाही की तू असं करतेस मग आम्ही असं नाही करू शकत, तू असं केलंय. पण त्यांनी जे माझी पूर्ण इच्छा सगळ्या पूर्ण केल्यात लग्नात, आणि माझं चांगलं लग्न लावून दिलंय. आणि आत्ता पण ते माझ्याशी प्रत्येक सुखदुःखात सोबत असतात. म्हणजे मी त्यांची तुलना कोणाशीच नाही करू शकत कधीच. ते असं कधी फेस टू फेस बोलत नाही, कारण मी हे बोलायला लागले तरी त्यांच्या समोर रडेलच. आणि आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना नक्कीच म्हणेल की थँक्यू, असे आई वडील सगळ्यांना मिळून. आणि मला खात्री आहे की हा भाग जेव्हा आई बाबा बघतील तेव्हा ते सुद्धा तितकेच भावुक होतील जितके आता तू झालेलीस.
कसं नक्की वाटलं? छान मनातलं खूप व्यक्त छान. छान वाटलं. हो. एक छानसं स्माइल दे बरं. हां, वा किती सुंदर. पण ते आता एक खेळ सुरू व्हायच्या आधी एक 6 वर्ष झालेली आहेत तुला, आता या फेब्रुवारीमध्ये होतील. जाता जाता एक उखाणा घ्यायचा पण त्याच्यामध्ये वारी हा शब्द आला पाहिजे. सुरू झाली आहे आषाढी वारी, सुरू झाली आहे आषाढी वारी. उमेश रावांचं नाव घेते, कशी वाटली आमची स्वारी. क्या बात आहे, स्वारी लय भारी. हं? आता 2 मिनिटापूर्वी रडत होती, आता हसते बघा. हा, असंच असतं हे की नाही. माहेर म्हटल्यानंतर कधी हसणं असतं, कधी रडणं असतं. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. आणि आता या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे अंगण अंगण अंगणात रिंगण. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. एक रिंग तयार होईल. ते रिंग तयार झाल्यानंतर अशी अंगाभोवती घ्यायची आहे, ती अशी खाली टाकायची आहे आणि तो फुगा उचलायचा आहे, तो व्यवस्थित फुगवायचा आहे, फुटेल असा, आणि त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि तो फुगा एका हाताने आपल्या अंगावरती फोडायचा आहे. ओके. ज्या ताईचा फुगा पटकन फोडून होईल त्याने हात वरती करायचा आहे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली. ओके, कळले तुम्हाला? नक्की व्यवस्थित. हा, कारण ह्याच्यानंतर तुम्ही जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. ओके, आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हुकमाची राणी, हुकमाची राणी. मायक्रोवेव्ह मिळणार आहे त्या हुकमाच्या राणीला. पटापट पटापट व्यवस्थित. व्हेरी गुड. आणि रिंग तयार झाल्यानंतर स्वतःच्या अंगाभोवती घेऊन ठेवायची. हा, काय केलंस तू नक्की? हा, उभं राहून उभं राहून उभं राहून. हा, उभं राहून. ओके. हा, घे आता फुगा फुगवायला घ्यायचं आहे. ओके, व्हेरी गुड. हा, स्वतःच्या अंगाभोवती घ्यायचे. हा, फुगा फुगवायचंय, फुगा फुगवायचंय. हा, लवकर. हा, लवकर. हा, शाबास शाबास. अजून थोडासा फुगव. हा, थोडासा मोठा फुगल्यानंतर फुगा पटकन फुगेल आणि स्वतःच्या अंगाभोवती फोडायचंय. गाठ मारायची आहे, गाठ मारायची आहे व्यवस्थित. हा, जोरात जोरात. हा, शाबास. हात वरती करायचंय. हे घे हे घे हे घे हे घे लवकर. हा, शाबास शाबास शाबास. हात वरती करायचं, हात वरती करायचंय. हा, लवकर लवकर लवकर. हात वरती करायचं. हात दिसं फुटला. ओके, लवकर. हा, लवकर. हा, वेळ संपत आलेली आहे. शाबास शाबास शाबास. हा, वेळ संपत आलेली आहे. हा, होऊन जाऊ दे. हा, होऊन जाऊ दे. अजून होऊन जाऊ दे. हा, लवकर. हा, शाबास. हा, वेळ संपत आलेली संपत आलेली संपत आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत त्या ताई आहेत सुषमाताई आणि आशाताई. पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग बरं. सुषमा बाबासाहेब वाजे. माहेर कुठलं तुझं? कोळवण. अच्छा. आणि सासर? बौद्धन. आणि तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष. ओहो. काय करतात भाऊजी? आमचा टेम्पो आहे. टेम्पो आहे का? हो. वा वा वा. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? कसा आहे? छान आहे. छान आहे. बरं, कोण कोण असतात माहेरी? माहेरी 2 भाऊ, 1 भाऊजे, आई वडील आणि भावाचा मुलगा. पहा, एवढे सगळे माहेरी आहे. आणि मग लग्न होऊन जेव्हा तू सासरी गेलीस, काय सांगशील? कसं आहे सासरी? कसं आहे सगळं? छान आहे. छान आहे सगळं. कोण कोण असतं सासरी? माझी सासू, मिस्टर, मी आणि माझ्या 3 मुली. अच्छा. ओ हो, 3 मुली. गंगा, जमुना, सरस्वती. ओ हो, काय बात आहे. का डोळे पाणवलेत तुझे? माझ्या 2 मुली मोठ्या आहेत आणि एक छोटी, ती आता आलेली पण आहे. पण ज्यावेळेस ती झाली त्यावेळेस लोक म्हणते यांना कळलं नाही का. 3री पण मुलगी झाली, पण त्यावेळेस माझे मिस्टर मला म्हणले होते जे होईल ते होईल, पण ते चांगलं होईल. आणि मी जेव्हा 2 मुली होत्या तेव्हा मी स्वतः लोकांची इथं कामाला जायची, स्वयंपाकाची कामं करू प्लस डबे पण करायचे. त्याच्यानंतर माझी ही मुलगी झाल्यानंतर मी सगळं बंद केलं आणि माझं एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे पहिला आमचा छोटा पॅगो टेम्पो होता, नंतर छोटा महिंद्राचा घेतला परत, आणि आता ही झाल्यावरती आयसर मोठा घेतला. प्रगती झाली. म्हणजे आम्ही तिला नाकारलं नाही, म्हणजे जे काय ते आम्ही सगळं म्हणजे मान्य केलं, पण दुसऱ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.
माझी मोठी मुलगी 10वीला गेली होती आणि छोटी मुलगी माझी 6वीला होती 2 नंबरची, आणि ती 12 वर्षांनी मला झालेली नंतर. जेव्हा तिसरी मुलगी झाली त्यावेळेला तुमच्या दोघांमध्ये काय काय बोलणं झालं होतं की नाही, काय- जे काय म्हण- असेल ते असेल. म्हणजे लोक कसे म्हणतात की आपण म्हणजे काहीतरी बघून अबॉर्शन करू वगैरे असं काहीतरी, तर तसं नाही केलं आम्ही. म्हणजे जे होईल ते होईल पुढे. माझ्या मिस्टरांनी कधी असं हे नाही केलं, हार नाही मानली. त्यासाठी खरं तर भाऊजींचं कौतुक आहे की त्यांनी त्यावेळेला ते तुझ्या पाठीशी आणि अजून भक्कमपणे उभं सुद्धा राहिले. म्हणजे ते माझ्या पाठीशी आहेच आहे. वा, आता पण मी म्हणते मला बाहेर जाते मी, काहीतरी तुम्हाला नाही जायचं म्हणतात, ह्यांनाच बघायचं. मला असं वाटतं की असा जो आपला लाईफ पार्टनर जो असतो ना की तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा हवा की जो प्रत्येक वेळेला म्हणजे त्याच्या मुली प्रत्येक असो किंवा वळणावर- मुलं असो, लोक काय म्हणतात मुलगा पाहिजे, मुलगाच नाही, मुली पण असले तर आपण फक्त व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पुढे जाऊ शकतात. एक फक्त विचारतो, अगदी मनापासून उत्तर द्यायचं. तिन्ही मुलींमध्ये कोणाचं बाळसं जास्त तुझ्या लक्षात आहे? हिच छोटीच. छोटीचं? हो, मोठीच्या ह्याच्यामध्ये कसं थोडंसं घरातलं म्हणजे हालचाली वेगळंच असतं ना. मग तेव्हा कसं बाहेर जाणं, कामाला जाणं, घरातलं बघणं, म्हणजे दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या. आणि ही झाल्यापासून म्हणजे हिचं बालपण आम्ही जास्त अनुभवलं. ताई, आता तुझ्याशी खरं तर बोलताना एक गोष्ट मात्र अशी जाणवली की जेव्हा तिसरी मुलगी झाली त्यानंतर इतर लोकांचं, समाजाचं जे बोलणं होतं किंवा जे टोचून बोलणं होतं ते जास्त हो. तुला लागलेलं आहे खरं तर. हो. मला फक्त विचारायचं आहे की असं काय बोललं गेलं होतं ते अजूनही तुझ्या लक्षात, आणि त्यांना तुला आता काय उत्तर द्यावं असं वाटतंय? घरातलीच बोलतात, पण ते कसं असतं प्रत्येकाची, म्हणजे त्यांना करणारी मीच आहे, पण त्यांना वाटलं नाही असं की ही करेल. म्हणजे बोलताना खूप म्हणजे मी बाहेर नाही जायची, म्हणजे मला थोडंसं हे वाटायचं की समोरचं बघताना दृष्टिकोन म्हणजे नाही का वेगळं आहे. म्हणजे घरातलेच जास्त बोलायचे? हा, म्हणजे घरातले म्हणजे कसे नातेवाईक झालो, असं आजूबाजूची थोडी गावातली. असताना तुला काय सांगावं असं वाटतंय? नाही, काय सांगायचं ज्याची त्याला चूक कळते नंतर. ताई, आता जसं तू बोललीस तिसऱ्या मुलीबद्दल तू खरं ते जास्त बोलते आणि ती स्वतः इथे आलेली आहे, तर मला असं वाटतं की तिला इथे बोलवशील का जरा? हो. ये बाळा, नाव काय तिचं? आदिरा. आदिरा. ताई, म्हणजे तू आता शेवटच्या खेळामध्ये गेलेली नाहीयेस, पण तू जरी या भागाची तू हुकमाची राणी होणार नसशील तरी पण तू तुझ्या आयुष्यामधली खरंच हुकमाची राणी, आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि आता आपण शेवटच्या खेळाला सुरू करूया. हां, माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. ताई, काय वाटतं कोण होईल हुकमाची राणी? ते मीच. मीच. काय उत्तर दिले रे कॉन्फिडन्सने? मीच. हे तर म्हणते मीच होणार, आता मीच. मी म्हणते मीच होणार, मग आता नाही, मीच. तुला काय वाटतं ताई? मी पण मीच. तू पण तूच? बरं, ठीक आहे, हरकत नाही. हा छान होणार आहे स्पर्धा ही. ओके, बरं. तर आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. पण आता हा गेम आहे, हा खेळ आहे तो वेगळा आहे. आपल्याकडे चमचेगिरी आहे ते या चमचेची. हां, काय करायचंय की तुमच्या समोर बघताय की तुमच्या समोर प्लॅस्टिकचं भांडे आहे आणि त्याच्यात 10 मार्बल्स आहेत. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर चमचा तोंडात धरायचंय, दोन्ही हात मागे, आणि एका वेळी एक मार्बल उचलून ह्या बाजूच्या रिकाम्या भांड्यामध्ये ठेवायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त मार्बल्स या भांड्यामध्ये गोळा करेल ती असणार आहे हुकुमाची राणी, त्यानंतरची उपविजेती, आणि मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके, कळले तुम्हाला? आणि अजिबात हात लावायचा नाही, टेबलाचा आधार घ्यायचा नाही, दोन्ही हात मागे, हात सोडायचे नाही. ठीक आहे? आणि जर मार्बल पडलं तर तसंच ते उचलायचं आणि भांड्यात टाकायचे. ओके, कळले तुम्हाला? सुरू करायचे आणि वेळ सुरू होते. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचं. हां, 1 2 3. हात मागे ताई, हात मागे. हा, व्हेरी गुड, शाबाश. ओके, व्हेरी गुड. हां, माहेरी कोण कोण असतं? अरे काय बोलतच नाही. हां ताई, भाऊजी लाडाने काय हात मारतात तुला? एक कोण बोलायला तयार नाही. हां हां, ताई भाऊजींना काय आवडतं जास्त? आता मी काय नाही केलंय. इंडक्शन राहिलंय. हां, लवकर लवकर. हां हां, शाबाश शाबाश शाबाश. हात मागे. हां हां,
हा इथे आल्यानंतर चमचा असं हलतो रे, असं एवढं हलतो. हा हा व्हेरी गुड ये बात आहे, व्हेरी गुड, मस्त मस्त, शाबाश. हळू टाक. हा शेवटची 10 सेकंद. 10 3 द्या माझ्याकडनं पडली चमचा दाखव. 2 नाही अजून वेळ. 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि अर्थात निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की जी 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे अश्विनी ताई. सुरुवात बरोबर केली होती, नंतर चमचा खूप हलायला लागला नंतर. ओके. आणि उपविजेती ठरलेली आहे सोनाली ताई. तुला मिळते सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पल्लवी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला, तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. क्राऊन मिळालंय, कसं वाटतंय? खूप छान वाटलं तो हुकुमाची राणी होशील म्हणून? नव्हतं वाटलं, पण गेम खेळल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आल्यावर वाटलं की होईल. बरं ताई, काय हुकूम तुला आज इथे सोडावं असं वाटतं? मी असा हुकूम सोडेल की आधीच्या काळात म्हणजे जसं शिक्षण झालंय त्या प्रकारे शिक्षण आता आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या मुलांना मिळावं एवढीच इच्छा आहे. आणि जे काही तुम्ही पैसे वाढवताय स्कूलच्या फीजमध्ये 60-70 हजार, तर आमचं जेवढ्यामध्ये झालंय निदान तेवढ्यांमध्ये तरी पुढचं शिक्षण मुलांचं व्यवस्थित व्हावं एवढाच हुकूम करतीये. नक्कीच. आणि हा हुकूम नक्कीच विचारात घेतला जाईल ताई. आणि Thank खूप you. अत्यंत महत्त्वाचा विषय तू इथे मांडलेला आहेस, त्याच्यामुळे तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि एक टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि ताई तू हुकमाची राणी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, मी आता जिथे उभा आहे ते आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांचा हा मठ. देहूतून जेव्हा संत तुकाराम महाराजांची पालखी निघते ती इथे पंढरपूरला आल्यानंतर 5 दिवस मुक्कामी असते. आज आपलं भाग्य आहे की आज आपण इथे आहोत. हा जो गजर माऊलीचा हा जो सोहळा आहे, ह्या सोहळ्याची आज इथे जरी सांगता होत असली तरी सुद्धा 16 सख्यांचा हा कार्यक्रम असाच अविरत चालू राहणार आहे. तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि गजर माऊलीचा या पर्वाची सांगता करूया. रामकृष्ण हरी. 16 सख्यांचा, लाडक्या नात्यांचा, उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता आपल्या लाडक्या सन मराठीवर.